नमस्कार, मी दीपा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा भाग गुढीपाडव्याच्या नंतर 2-3 दिवसांनी येईल, तरी पण मी तुम्हाला शुभेच्छा देते. इथे सकाळपासूनच माझे मिस्टर आणि मी गुढीपाडव्याची गुढी उभारण्यासाठी तयारी चालू होती. आमच्या मोठे काकांच्या घरी गुढी उभारली जाते, म्हणून आमच्याकडे गुढी उभारायची पद्धत नव्हती. पण लहानपणी रिशितासाठी आम्ही एक छोटीशी गुढी उभारायला सुरुवात केली आणि अजूनपर्यंत आम्ही तशी गुढी उभारतोय. बस इथे मला बांधता आलं पाहिजे असं. गुढी काही दिसतच नाही. इकडे रिशिता आणि तिच्या बाबांनी गुढी उभारली आणि आमची लुना बघते की ह्यांचं नक्की काय चाललंय ते. फुलं घाल, दोन्ही घडा सगळे ठेवून देते ते वर साईडला. ते पंचा त्या झाडात खोच छोट्या. नमस्कार कर. गुढीपाडव्याचं गोड काय करायचं असं विचार करताना रिशिता म्हणाली की बाहेरून श्रीखंड आणण्यापेक्षा आई आपण घरातच श्रीखंड करूया का, आणि आपल्या आवडीची फ्रूट सगळी घेऊन येऊया आणि ती घालून आपण श्रीखंड बनवूया, असं आमचं दोघींचं ठरलं. श्रीखंडासाठी लागणारा चक्का बनवण्यासाठी मी आदल्या दिवशीच 1 किलो दही मलमलच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आणि सकाळी ब्लेंडरने ते मिक्स करून घेतलं आणि सगळी फळं घातली. साखर अगदी थोडीशी घातली आहे आणि छानपैकी आमचं फ्रूट श्रीखंड तयार झालं. ड्रायफ्रूट टाक. आज माझं काजूची उसळ करायचं ठरवलेलं, म्हणून मी काजूगर आणि 2 बटाटे हे कुकरमध्ये 1 शिट्टी काढून घेतली. कारण काय तर आजोबा मला म्हणालेले की तू नॉर्मल जेव्हा काजू शिजवते तेव्हा मला खाता येत नाहीत, कारण मला दात नाही आहेत, म्हणून म्हटलं 1 शिट्टी काढूया. पण श्रीखंड करण्याच्या नादात म्हणजे काजूगरला 2 शिट्ट्या निघाल्या, त्यामुळे भाजीत घातल्यानंतर ते काजूगर कुस्करले. तर तरी पण चव त्याची खूप छानच होती आणि इथे मी माझा नवीन मसाला पण वापरला होता. श्रीखंडाचा रिव्ह्यू चाललाय. एवढे फ्रूट लागतात ना, मस्त. फ्रूट श्रीखंड झाली वाटी रिकामी. हो, माय गॉड. नॅचरल स्वीटनर्स आहेत सगळे एकदम. बरं झालं जास्त साखर नाही टाकले ना. येस. मग आता काय झोपायचं अंगावर. पुरी आणि दुपारची झोप. वाव. आणि ही पण आलेली आहे इकडे मागायला. तिला पण आवडतं श्रीखंड. ए बनी. तिचं तर फेवरेट आहे. नमस्कार, मी दीपा. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात आणि तसा मलाही एक छंद आहे. तर एखादी गोष्ट बघितली की ती आपण करून बघायची, आपल्याला कितपत जमते काय तर ते सगळं बघायचं. हा आवडीचा छंद म्हणजे फ्रूट कार्विंग. यूट्यूबवरती बघून मी हा छंद माझा जोपासलेला. एखादी गोष्ट बघितल्यानंतर ती सतत करत राहायची आणि आपल्याला ती येते का आणि बघायचं. आणि असं करून गेली 7-8 वर्ष मी फ्रूट कार्विंग करते.
तरी पण माझं काही फिनिशिंग नाही आहे, कारण प्रॉपर मी कुठेही शिकली नाही आहे. पण बघून बघून मला जे येतं आहे तर ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. कलिंगड कार्विंग करताना कलिंगड असं निवडायचं की त्याच्यामध्ये जास्त पाणी असता नाही. पण नेमकं मला आज जे कलिंगड मिळालं त्याच्यात पाणी असल्यामुळे एखादं कार्विंग करताना त्याच्या पाकळ्या अशा नीट राहत नाहीत, त्या लवकर तुटायला लागतात. तर ते पुढे तुम्हाला दिसेलच. कार्विंग शिकण्यामागे एक कारण ठरलं ते म्हणजे माझ्या मुलीच्या शाळेत एक एक्झिबिशन होतं आणि त्या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळे पदार्थ आणि सेंट्रल एक ॲट्रॅक्शनसाठी फळांचं काहीतरी ठेवायचं होतं. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपण विचार करत होतो काय करायचं आणि फ्रूट कार्विंगचं मला समजलं आणि मी थोडं शिकायला चालू केलं. वॉटरमेलनचं फ्लॉवर बनवतानाचा मी व्हिडिओ ना थोडासा स्लो ठेवला आहे आणि त्याच्यानंतर सर्व व्हिडिओ फास्ट केलेला आहे. तर वॉटरमेलन कार्विंग आहे बघा, हे जवळजवळ मी 5 ते 6 वर्ष झाली शिकले आणि मी कधीतरी करून बघते, तेव्हा मला हे थोडंसं इथे जमलं आहे. असं आपल्याला वाटतं बघताना की खूप सोपं आहे, पण हे एवढं सोपं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाणी याच्यामधून सुटते, त्याच्यामुळे याचं फिनिशिंग येत नाही. एकतर मी प्रॉपर कुठलाही कोर्स केलेला नाही आहे, मी यूट्यूबला बघून शिकले आहे. पण इंडियन जी वॉटरमेलन असतात आता त्याच्यात भरपूर पाणी असतं, तर त्याच्यामुळे याचं कार्विंग असं नीट येत नाही, म्हणजे फिनिशिंग चांगलं येत नाही. तर तरी पण मी हे केलेलं आहे. आणि माझ्याकडे ना कार्विंगची वेगवेगळे टूल्स आहेत, जी एक 7 वर्षापूर्वी मला भावाने माझ्या घेऊन दिलेली होती. तर हे वेगवेगळे टूल्स आहेत. त्याला व्ही शेप, त्याच्यानंतर हा यू शेप, होल करायचा असेल तर, त्याच्यानंतर स्कूपचा हे आहे, जेव्हा आपण एक वॉटरमेलन घेतो आणि आतमध्ये छोटे छोटे गोळे दाखवतात तर ते या स्कूपने हे करतात. तर ह्या अशा ही एक मी तयार करून घेतलेली सुरी आहे आणि ही एक आहे, ह्या 2 सुऱ्या आहेत. त्याच्यानंतर एक व्ही शेपची सुरी होती माझ्याकडे. त्याच्यानंतर हे एक वॉटरमेलनचंच कार्विंगचंच, म्हणजे कार्विंग कुठलंही करायचं असेल तर त्याच्यासाठीचं एक टूल्स आहे. ही एक सुरी आहे, कारण याच्यामधून मी तुम्हाला आता पुढचा माझा ब्लॉग असेल ना तर मी कांद्याचे वेगवेगळे कार्विंग करून दाखवणार आहे, तर त्यावेळी मला ह्या सुरीचा उपयोग होईल. त्याच्यानंतर कुठलाही शेप करायचा असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे शेप आहे, तर ते मी यूज करते. त्याच्यानंतर आता मी सर्कल करून दाखवले, तर कुठल्या साईजचा सर्कल हवा आहे तर त्याच्यासाठी. आणि हे आहे, हे मी एका माझ्या रील्समध्ये शॉर्ट्समध्ये दाखवलेलं होतं. तर याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची फुलं हे करतात. जसं आपल्याकडे पेन्सिलला शार्पनर असतो तसा हा शार्पनर आहे आणि याच्यापासून वेगवेगळी फुलं, तर ती पण आपण दाखवणार आहोत. तर हा आपला पार्ट 1 आहे जो कार्विंगचा. तर हे नुसतं मी आता फ्लॉवर काढले, तर याच्यावरती अजूनही वेगवेगळ्या डिझाईन करता येतात. तर जसं मी ह्या वॉटरमेलन कार्विंग केलं तर तसंच वॉटरमेलनपासून आणि वेगवेगळी फळं वापरून मी केक पण करते आणि मी विकते पण. तर त्याचे फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला इथे दिसतीलच. आणि वॉटरमेलनपासून वेगवेगळे गुलाब, छोटे छोटे 2-3 गुलाब असले. त्याच्यानंतर भोपळ्यावरती मी एक गणपती कार्व केलेला, त्याचा फोटो जर माझ्याकडे असेल तर मी टाकेनच.
वर्कशॉप पण एका शाळेमध्ये घेतलेलं होतं आणि एक 50 मुलांचं 12वीतली मुलं होती तर त्यांचं वर्कशॉप घेतलेलं आणि त्यांना ह्या वस्तू कशा छोट्या छोट्या वस्तू आहेत तर त्या कशा बनवता येतात तर ते मी दाखवलं. हे कार्विंग पटकन 1-2 दिवसात असं येणार नाही, खूप प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्या सुऱ्या पण व्यवस्थित कार्विंगच्या आता असाव्या लागतात. तर ह्या कार्विंगच्या सुऱ्या आहेत ना, ह्या तुम्हाला आता ॲमेझॉन किंवा कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग याच्यावरती मिळणार. तर तुम्हाला हे कसं वाटलं ते बघा. आवडलं असेल तर जरूर शेअर करा.